नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या राजीनामाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या या राजीनामाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांच्या राजीनामाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित। बघा, राज्य कर्मचाऱ्यांच्या इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन रिगार्डिंग रेजिस्ट्रेशन ऑफ स्टेट एम्प्लॉईज GR राज्य कर्मचाऱ्यांच्या राजीनामाबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 2/12/1997 रोजी एक महत्त्वपूर्ण GR देखील निर्गमित करण्यात आलेला होता। सदर निर्णयानुसार त्या राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आहे अशांनी सक्षम प्राधिकाऱ्याला योग्य मार्गाने राजीनामा द्यावयाचा अर्ज सादर करावा। अर्ज हा विनाशर्त असावा आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी आणि शर्तीचा या ठिकाणी समावेश नसावा। बघा, अर्जातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा राजीनामा देण्याचा हेतू हे स्पष्ट झाल्याच्या नंतरच प्राधिकारी अर्ज मंजुरी करतील। तर राजीनामा देण्यासंबंधी 1 महिन्याची पूर्वसूचना देणे आवश्यक असेल, अन्यथा 1 महिन्याचे वेतन वसुली करण्यात येईल। जर अनधिकृतरित्या गैरहजर असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास राजीनामा द्यायचा असेल तर अशा प्रकरणी अनधिकृत गैरहजेरीच्या दिनांकापासून ते राजीनामा स्वीकृतीच्या दिनांकापर्यंतचा कालावधी सक्षम प्राधिकारी अनधिकृत गैरहजेरी म्हणून या ठिकाणी ठरवू शकेल अथवा अनधिकृत गैरहजेरी संबंधात शिस्तभंगाची कारवाई या ठिकाणी होऊ शकेल। तसेच राजीनामा देतेवेळी कर्मचाऱ्यांकडून शासनास कोणत्याही प्रकारची येणे नसावे, तसेच त्यास निलंबित करण्यात आले नसावे, तसेच त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी ही प्रलंबित किंवा प्रस्तावित नसावी। बघा, केंद्र सरकारच्या अन्य राज्य शासनातील पदावर महामंडळावरील नियुक्तीकरिता राजीनामा सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची राज्य शासनाखेरीज अथवा केंद्र सरकारच्या अन्य शासनातील पदांवरील अथवा शासन अनुदानित संस्था, उपक्रम अथवा सरकार या अंतर्गत असणाऱ्या मंडळे महामंडळात नियुक्तीकरिता निवड झाली असेल अशा प्रकरणी सदर नियुक्तीकरिता विहित मार्गाने अर्ज केलेला असेल अथवा विहित कार्यपद्धतीचा अवलंब केला असेल तर राजीनाम्यासंबंधी 1 महिन्याची पूर्वसूचना देण्याच्या अटीतून त्यास या ठिकाणी सूट देण्यात येते। मात्र सदरहून नवीन नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी या राज्य सरकारच्या सेवेतील त्यांच्या पदाचा राजीनामा देणे या ठिकाणी आवश्यक राहील। बघा, एकूणच तुमच्या समोर हा GR आहे। GR जरी जुना असला तरी या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असा GR आहे। पाहू शकता, शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यासंबंधातील सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभाग। बघा, या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता। शासकीय अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेच्या राजीनाम्याचा अर्ज हे सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यानंतर ते स्वीकारण्याच्या शर्ती व अंमलबजावणीची कार्यपद्धती या संदर्भात शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत। तरी देखील काही शासकीय कार्यालयाकडून राजीनामा स्वीकृतीच्या विहित शर्ती व अवलंबवयाच्या कार्यपद्धतीचे अनुपालन हे योग्य रीतीने होत नसल्याचे व परिणामतः राजीनामा स्वीकृतीचे त्रुटीपूर्ण सदोष आदेश या ठिकाणी निर्गमित केले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे। संबंधिताकडून राजीनामा प्राप्त झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने विहित मुदतीत राजीनामा स्वीकारल्याचे आदेश त्यास लेखी स्वरूपात न कळविल्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने दीर्घ कालावधीनंतरही राजीनामा मागे घेण्याची विनंती केल्यास त्याची विनंती मान्य करावी किंवा कसे असा प्रश्न सक्षम प्राधिकाऱ्यांपुढे उपस्थित होता। तेव्हा राजीनामा स्वीकारण्याची कार्यपद्धती निर्दोष असावी म्हणून याबाबत सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व आदेशांचे अधिक्रमण करून शासन आता पुढील प्रमाणे सुधारित आदेश देत आहे।
बघा या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजीनामा स्वीकारण्यासंदर्भातील सर्वसाधारण सूचना. पहिला आहे, शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा सक्षम प्राधिकाऱ्याला उद्देशून योग्य मार्गाने सादर करावा व तो दिल्याची पोचपावती या ठिकाणी घ्यावी. दुसरा आहे, राजीनामा अर्ज स्पष्ट व विनाशर्त असावा. त्यात कुठल्याही अटी आणि शर्तीचा समावेश असल्यास त्या दुर्लक्षित समजण्यात येतील. त्यानंतर तिसरा आहे, सक्षम प्राधिकाऱ्याने या राजीनाम्याच्या अर्जामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा राजीनामा देण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे याची या ठिकाणी खातरजमा करून घ्यावी. राजीनामा स्वीकारण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने राजीनामा अर्जावर प्राधान्याने कार्यवाही करून राजीनामा स्वीकृती किंवा अस्वीकृतीबाबतचा अंतिम निर्णय संबंधित शासकीय अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याने राजीनामा सादर केल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या अवधी पूर्ण होण्याचा आत कळवावा. सदरू कालमर्यादेचे या ठिकाणी काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी राजीनामा स्वीकारण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची राहील. या राजीनामा स्वीकारण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने राजीनामा स्वीकृती आणि अस्वीकृतीबाबतच्या अंतिम निर्णयासंबंधात संबंधित शासकीय अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्यांचा राजीनामाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत काहीही कळवले नसेल तर अशा प्रकरणी उपरोक्त लिखित 1 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा राजीनामा सक्षम प्राधिकाऱ्याने स्वीकारला आहे असे या ठिकाणी समजण्यात येईल. बघा अशा पद्धतीचा हा GR आहे. GR थोडक्यात या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. एकूणच राज्य कर्मचाऱ्यांच्या या राजीनामाबाबत हा जो महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे तो दिनांक 2/12/1997 रोजी निर्गमित झालेला GR आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.